मराठा समाज को ओबीसी कोटे से आरक्षण नहीं देने की मांग को लेकर राष्ट्रीय ओबीसी संघ पिछले 3 दिनों से नागपुर के संविधान चौक पर आंदोलन कर रहा है। सोमवार को गृह राज्य मंत्री पंकज भोयर ने आंदोलन स्थल पर पहुंचकर अपना समर्थन जताते हुए आश्वस्त किया कि ओबीसी के आरक्षण से छेड़छाड़ किए बिना मराठा समाज को आरक्षण दिया जाएगा। आपण बघतो आहे की मागच्या 3 ते 4 दिवसापासून मुंबईला मराठा समाजाच्या वतीनं आरक्षण मिळण्याकरिता आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला ओबीसींच्या आरक्षणामधून त्या ठिकाणी आरक्षण देण्यात यावं, सरसकट कुणबी प्रमाणपत्र आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावं। या धास्तीमुळे विदर्भातला जो ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी राज्यामध्येच आहे, परंतु विदर्भात याचं प्रमाण जास्त आहे। त्याच्यामुळे धास्तीनं की खरोखरच राज्य सरकार दबावामध्ये येईल का आणि आपलं ओबीसींचं आरक्षण काढून त्या ठिकाणी मराठा समाजाला देण्यात येईल का, ह्या धास्तीनं या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। त्यामुळेच मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि ओबीसी समाजाला आश्वस्त करतो आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना देखील कसं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल याचा सरकारचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी। भोयर के साथ आरमोरी विधानसभा सीट से विधायक रामदास मसराम ने भी ओबीसी आंदोलन का समर्थन किया और विधानसभा में मुद्दे को उठाने सहित न्याय दिलाने की बात कही। ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत। आमचा पूर्णपणे पाठिंबा या ओबीसी आंदोलनाला आहे। आम्ही मराठा समाजाच्या देखील विरोधात नाही, परंतु ओबीसी समाजाच्या वाट्याचं जे काही आरक्षण आहे, ज्या काही योजना आहेत त्या समाजाला मिळाल्या पाहिजेत आणि म्हणून जे हे आंदोलन चाललं आहे, हे आंदोलन एक रास्त भूमिका ओबीसी समाजाच्या वतीनं घेण्यात आलेली आहे आणि म्हणून आम्ही याचा सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत।